गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स. चला आज आपण शिकूया सावित्रीबाई फुले. मुलांनो, ही पुस्तक आहे वर्ग तिसरी मराठी आणि पेज क्रमांक 47. बच्चों, ये पेज है 47. ये है सावित्रीबाई फुले जो ज्योतिराव फुले की बीवी थी. ज्योतिराव फुले की बीवी थी. तो चलिए आज हम पढ़ते हैं सावित्रीबाई फुले. ये है इजी लर्निंग क्लास स्टार 1 नसीम फातिमा शेख. प्यारे बच्चों, इस सबक को आप हमने पढ़ाने के बाद पढ़िए. मुलांनो, माझ्या मागे तुम्ही पण म्हणा आणि पाठ शिका आणि आपल्या बाईला, ताईंना किंवा घरी आपल्या आईला हा पाठ चांगला शुद्ध अक्षरात लिहून दाखवा. तर चला मग आपण शिकूया सावित्रीबाई फुले. चला म्हणा पाठ 13. सावित्रीबाई फुले 100 वर्षापूर्वीची गोष्ट. ज्योतिराव फुले पुण्यात राहत. ते गोरगरीब लोकांची सेवा करत. सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते. ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते. माणूस विद्येने मोठा होतो. म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत. ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई. त्याही शिकल्या नव्हत्या. ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत. एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. सावित्रीबाई नायगाव येथे जन्मल्या. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात हे गाव आहे. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिरावांशी, बघा कोणत्या वर्षी, 9 साल के थे जब वो, 9व्या वर्षी ज्योतिरावांशी त्यांचे लग्न झाले. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते.
ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाईंना कोण शिकवले लिहिणे वाचणे? ज्योतिराव फुले, त्यांचे नवरे. त्यांना वाचायची गोडी लागली. त्या खूप खूप वाचू लागल्या. त्या कविताही करत. एक दिवस काय झाले? ज्योतिराव विचारात दंग झालेले दिसले. सावित्रीबाईंनी विचारले, अहो, कसली काळजी करता एवढी? ज्योतिराव म्हणाले, हे बघ, आपण भिडे वाड्यात शाळा सुरू केली आहे ना? हो. कशी काय चालली आहे ती? सावित्रीबाईंनी विचारले. ज्योतिराव म्हणाले, तशी बरी चालली आहे, पण सावित्रीबाई म्हणाल्या, पण काय? थांबलात का? असं काही अडचणी आहेत का? मुलांनो, माझ्या मागे तुम्ही पण म्हणा, वाचा. चला वाचा, बोला. विचारमग्न झालेले ज्योतिराव म्हणाले, अडचणी तर खूप आहेत. सावित्रीबाई बोलल्या, मला त्या निवारता येण्यासारख्या आहेत का? मी काही मदत करू का? सावित्रीबाईंनी अगत्याने असे विचारल्यावर ज्योतिरावांना आनंद वाटला. ते म्हणाले, हो, तू मदत करू शकतेस. शिकवण्याचं काम तू सांभाळ. तू शिकवायला आलीस तर शिकायला येणाऱ्या मुलींची संख्या वाढेल.
सावित्रीबाई आनंदाने म्हणाल्या, मी जरूर येईन. सध्या किती मुली आहेत? 6-7. ज्योतिरावांना धीर देत सावित्रीबाई म्हणाल्या, असू द्या, या मुलींना चांगलं शिकवू, म्हणजे इतर मुली हळूहळू येतील. भिडे वाड्यातील या शाळेत सावित्रीबाई शिकवायला जाऊ लागल्या. मुलींनी शिकावे हे त्या काळी लोकांना पसंत नव्हते. बायकांच्या जातीला शिकून काय करायचं असे लोक म्हणत. इथे तर एक बाई शाळेत शिकवायला निघाली. काही लोक यामुळे बिथरले. नाना तऱ्हांनी त्रास देऊ लागले. त्यांच्या या त्रासाला कसलेही ताळतंत्र राहिले नाही. सावित्रीबाई शाळेत निघाल्या की रस्त्यावरचे लोक फिदी हसत बोट करून दाखवत. काही वेळेला अचकट विचकटही बोलत आणि कधी दगडगोटे मारत. शेणगोळेही
टाकत, पण सावित्रीबाई मोठ्या धीराच्या. त्यांनी ते सर्व शांतपणे सहन केले. इतकेच नव्हे तर अशा लोकांना त्या म्हणत, माझ्या भावांनो, तुमच्या व माझ्या धाकट्या बहिणींना मी शिकवते. तुम्ही खुशाल दगड मारा, शेणगोळे फेका, हाती घेतलेलं हे काम मी सोडणार नाही. सावित्रीबाई जशा बोलल्या तशा वागल्या. ज्योतिरावांना आपल्या पत्नीचा केवढा अभिमान वाटे. त्यांनी गोरगरीब, दलित, पीडित या सगळ्यांना जवळ केले. शिवाशिव मानली नाही. स्वतःच्या घरातील आडाचे पाणी त्यांनी दलितांना भरू दिले. हा हिंदू, तो मुस्लिम, हा ख्रिश्चन, तो शीख असा भेदभाव ते करत नव्हते. जात पात मानत नव्हते. ज्योतिराव मरण पावल्यानंतरही सावित्रीबाईंनी आपले समाजकार्य पुढे चालू ठेवले. 1897 मध्ये प्लेगची
भयंकर साथ सुरू झाली. ही साथ खेडोपाडी पसरली. अशा साथीच्या वेळी लोक भीतीने घरेदारे सोडून रानात जात गावेच्या गावे ओस पडत. अशात कोणी प्लेगने आजारी पडला तर त्याची सेवा करायला कोण तयार होणार. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्या पुढे झाल्या. अशा लोकांची सेवा करू लागल्या. दुर्दैवाने एका रोग्याला दवाखान्यात नेताना त्यांनाही प्लेगने गाठले. गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, अनाथ अपंगांची आणि रोग्यांची सेवा करता करता त्यांनी आपला देह ठेवला. सावित्रीबाई या जगातून गेल्या. पण कीर्तिरूपाने त्या मागे राहिल्या. तर मुलांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला एक एक शब्द वाचणे शिकवले. आता तुम्ही एक एक वाक्य म्हणणे शिका. ज्योतिराव फुले पुण्यात राहत. ते गोरगरीब लोकांची सेवा करत. सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते. ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते. माणूस विद्येने मोठा होतो, म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत. ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई. त्याही शिकल्या नव्हत्या. ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत, एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं. सावित्रीबाई नायगाव येथे जन्मल्या. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात हे गाव आहे.
वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिरावांशी त्यांचे लग्न झाले. त्यांना लिहिता वाचता येत नव्हते. ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्यांना वाचायची गोडी लागली. त्या खूप खूप वाचू लागल्या. त्या कविताही करत. एक दिवस काय झाले, ज्योतिराव विचारात दंग झालेले दिसले. सावित्रीबाईंनी विचारले, अहो, कसली काळजी करता एवढी? तर मुलांनो, अशा प्रकारे आपण एक एक वाक्य वाचणे शिका. अगोदर तुम्ही वाचन करणे शिका, नंतर तुम्हाला एक एक वाक्य वाचणे आपोआप येईल. तुमची गती वाढेल. मुलांनो, शिका, हुशार व्हा. बाय. भेटूया पुढच्या पाठात पुढचा भाग घेऊन. बाय.